नमस्कार. आपण भारताचे गव्हर्नर जनरल्स बघत आहोत. त्यामध्ये आज आपण लॉर्ड रिपन बघणार आहोत आणि या सिरीजचा आज हा शेवटचा पार्ट असणार आहे. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर त्यापूर्वी एक सांगायचं होतं की मी जी नवीन सिरीज स्टार्ट केली आहे इंग्लिश वोकॅबवर, तर दोन टाईपने चालू केली आहे. ग्रामरमध्ये जो पार्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन ते मी शिकवायला स्टार्ट केलं आहे आणि दुसरं वन वर्ड सबस्टिट्यूशनवर जे प्रश्न येऊन गेलेले आहेत PYQ त्याची एक सिरीज स्टार्ट केली. अशा दोन सिरीज सायमल्टेनियसली स्टार्ट आहे. मला काही कमेंट आल्यात पण मला ना त्या व्हिजिबल होत नाही आहे, म्हणून मी रिप्लाय देऊ शकत नाही. एक कमेंट आलेली, अतिशय स्तुत्य उपक्रम मॅडम. ते सर आहेत की मॅडम आहेत हेही मला काही समजत नाही आहे. फक्त ए हे अल्फाबेट दिसतंय. तर फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे की त्यांना काय आणि दुसरं कोणाला काय, सगळ्यांना जर कोणी कमेंट केल्या तर मला सध्या व्हिजिबल होत नाही आहे कमेंट. तर मी थँक्यू म्हणते. तुमच्या कमेंटने मला चांगलंच वाटतं आणि मला असं वाटतं की मी पटापट व्हिडिओ बनवावे आणि तुमची रिक्वायरमेंट कशी असते हे पण मला कळतं. तर थँक्यू तुम्ही जे कमेंट करता त्यासाठी. जेव्हा कमेंट्स व्हिजिबल व्हायला लागतील किंवा म्हणजे मला तिथे राईट डाऊन करता येईल तेव्हा मी नक्कीच या सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देईल. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर लॉर्ड लिटन शिकवतानाच मी सांगितलं होतं की लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन दोघं सोबत सोबत लक्षात ठेवायचे. लॉर्ड लिटन हा साम्राज्यवादी होता आणि लॉर्ड रिपन हा उदारमतवादी होता. लॉर्ड लिटनने ज्या गोष्टी लागू केल्या त्या लॉर्ड रिपनने बंद केल्या. हे आपण असं सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, तर बघा तुम्हाला कळेल. आता लॉर्ड रिपन बघतो आहे, त्याचा कार्यकाळ लक्षात ठेवा 1880 ते 1884. पार्श्वभूमी बघा. भारतात व्हॉइसरॉय म्हणून नियुक्त होण्यापूर्वी हा ब्रुसेल्सचा दूतावासात निम्न अधिकारी होता. इसवी सन 1859 भारताचा उपसचिव, इसवी सन 1866 ते 1868 भारताचा सचिव, इसवी सन 1874 रोमन कॅथलिक व नंतर ग्लॅडस्टोनच्या नेतृत्वाखाली उदारमतवादी लिबरल पार्टीच्या सरकारमध्ये याने मंत्री म्हणून काम केले. याने प्रथम भाषण कलकत्त्यात दिले व त्यात त्याने म्हटले की माझे मूल्यमापन हे माझ्या शब्दांवरून नव्हे तर माझ्या कामावरून करा. असे स्टेटमेंट माहिती पाहिजे. विचारू शकता कोण बोललं असं, तर रिपन बोलला माझे मूल्यमापन हे माझ्या शब्दांवरून नव्हे तर माझ्या कामावरून करा. पुढे बघा. प्रशासकीय सुधारणांमध्ये याने ICS परीक्षेसाठीची वयोमर्यादा 19 वरून 21 वर्ष केली. ठीक आहे, 19 वरून 21 वर्ष केली. लॉर्ड मेयोचे विकेंद्रीकरणाचे धोरण पुढे चालू ठेवले. इसवी सन 1883 एक कायदा पारित करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्याकरता खते तसेच अन्य साधने उपलब्ध व्हावीत म्हणून शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजाने कर्जे देण्याची तरतूद केली. पुन्हा एकदा वाचते बघा. याने ICS परीक्षेसाठीची वयोमर्यादा ही 19 वरून 21 वर्ष केली, जी लिटनने काय केली होती 21 वरून 19 वर्ष केली होती. लॉर्ड मेयोचे विकेंद्रीकरणाचे धोरण पुढे चालू ठेवले. इसवी सन 1883 एक कायदा पारित करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्याकरता खते तसेच अन्य साधने उपलब्ध व्हावीत म्हणून शेतकऱ्यांना सवलतीच्या व्याजाने कर्ज देण्याची तरतूद केली. पुढे बघा. घटनात्मक सुधारणा. इसवी सन 1881 रिपनने पहिला भारतीय फॅक्टरी ऍक्ट पारित केला होता. 1882 व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 रद्द केला. यानुसार आता सर्व देशी वृत्तपत्रांना इंग्रजी प्रमाण दर्जा देण्यात आला. रिपनने शस्त्रास्त्र बंदी व देशी वृत्तपत्र विरोधी कायदे रद्द केले जे लिटनने चालू केले होते. ठीक आहे. इसवी सन 1882 याने स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता देणारा कायदा पास केल्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा. शैक्षणिक सुधारणा बघूया आता आपण. 1-2 मिनिट. ठीक आहे, बघा. शैक्षणिक सुधारणा 1882 सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्यीय आयोग हा वुड्सच्या खलित्याच्या परीक्षणास स्थापन करण्यात आला.
शिक्षण विकासाच्या दृष्टीने आणखी सुधारणा करण्याच्या उद्देशाने लॉर्ड रिपन यांनी सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन करून यास अहवाल सादर कराव्यास सांगितला. प्रचलित शिक्षण पद्धतीतील दोष दाखविणे हे कार्यही या आयोगावर सोपविण्यात आले. यानुसार महात्मा फुले यांनी या आयोगास 19 ऑक्टोबर 1882 रोजी पुणे येथे हंटर यांना सविस्तर निवेदने दिले होते, ज्यात त्यांनी 12 वर्षाखालील बालकांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत दिले पाहिजे अशी आग्रही मागणी केली होती. ठीक आहे, 12 वर्षाखालील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले पाहिजे. तसेच 1883 साली पंडिता रमाबाई यांनी या आयोगासमोर प्रभावी साक्ष दिली. या आयोगाचे कार्यक्षेत्र हे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एक तर महात्मा फुलेंचा मुद्दा एक महत्त्वाचा आहे, पंडिता रमाबाईंचा महत्त्वाचा आहे, आणि हे पण महत्त्वाचं आहे की प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे आयोगाचे कार्यक्षेत्र होते. 1883 आतापर्यंत रुड़की येथील महाविद्यालयात भारतीयांना प्रवेश मिळणे कठीण होते. यामुळे लोककर्म खात्यात भारतीय अभियंता बहुधा दिसत नसे. रिपन सरकारने मात्र या महाविद्यालयाच्या प्रवेश पात्रतेच्या अटी शिथिल करून भारतीय विद्यार्थ्यांना या शिक्षण केंद्रात प्रवेश मिळेल अशी व्यवस्था केली व 1883 नंतर लोककर्म या खात्यात भारतीय अभियंता पात्र मानले जातील असे घोषित केले. ठीक आहे, पुढे बघा. इल्बर्ट बिल 1883. लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन हे दोघं फार महत्त्वाचे आहे. वर्ष जे दिलेले आहेत ना त्या सकट सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, विचारले जातात प्रश्न. इसवी सन 1883 इल्बर्ट बिल या विधेयकान्वये रिपन यांनी भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांनाही युरोपीय न्यायाधीशाप्रमाणे युरोपीय गुन्हेगारांविरुद्ध खटले चालवण्याचा अधिकार दिला जावा अशी शिफारस केली. परंतु विधेयक सादर होताच विधिमंडळातून ब्रिटिश सदस्यांनी याबद्दलची तीव्र नापसंती व्यक्त केली व लगेचच भारतातील युरोपीय व अँग्लो इंडियन समाज हा रिपन विरुद्ध भडकला. ठीक आहे, अखेर इल्बर्ट बिल पास झाले तरीही वर्णभेदावर आधारित पक्षपात नाहीसा करणे व युरोपीय न्यायाधीशांच्या बरोबरीने भारतीय न्यायाधीशांना खटले चालविण्याचा अधिकार देणे हे या बिल मागील मुख्य उद्देश मात्र अत्यंत कौतुकास्पद व हिमतीने प्रयत्न करून सुद्धा लॉर्ड रिपन यास साध्य करता आले नाही. पुढे बघा, रिपनचे त्यागपत्र. कार्यकाळ संपण्यापूर्वीच याने व्हाईसराय या पदाचे त्यागपत्र दिले. रिपनच्या कार्यकाळाची मुदत ही वस्तुतः 1885 मध्ये संपणार होती, परंतु इंग्लंडमधील लिबरल सरकारचे आसन हे डळमळीत होते. यामुळे पुन्हा कॉन्झर्वेटिव्ह सरकार सत्तेवर येऊ नये म्हणून रिपन 1 वर्ष आधीच निवृत्त झाला व त्याच्या जागी लिबरल पक्षाचा सदस्य लॉर्ड डफरिन याची नेमणूक करण्यात आली. रिपनच्या निवृत्तीनंतर कितीतरी वर्षांनी 1915 मध्ये कलकत्ता येथे त्याचा पुतळा उभारण्यासाठी ठिकठिकाणी निधी गोळा केला जात असताना भारतातील ब्रिटिश वर्गांनी त्याकरता एक कवडी देखील दिली नाही. अखेर भारतीयांनीच सडळ हाताने पैसे देऊन कलकत्ता येथे रिपनचे स्मारक उभारले. बघा किती चांगला होता तो. पंडित मदन मोहन मालवीय म्हणतात की भारतात सर्व व्हाईसरॉयमध्ये रिपन हा सर्वात लोकप्रिय होता. आम्ही परकीय अंमलाखाली राहत आहोत हे सत्य लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत आम्ही जवळजवळ विसरूनच गेलो होतो असे उद्गार रिपन विषयी कोणी काढले? बदरुद्दीन तय्यबजी यांनी काढले. पंडित मदन मोहन मालवीय आणि बदरुद्दीन तय्यबजी यांचे विधान नीट लक्षात ठेवा. पुढे बघा काय आहे इतरमध्ये. आता इतरमध्ये काय काय गोष्टी घडल्या बघा. इसवी सन 1881 आगरकर व टिळक यांनी 2 जानेवारी रोजी इंग्रजीत मराठा व 4 जानेवारी रोजी मराठीत केसरी ही वृत्तपत्र सुरू केले. केसरीचे संपादक आगरकर आणि मराठाचे संपादक टिळक. सुरुवातीस केसरी हे वृत्तपत्र नसून साप्ताहिक होते. केसरीचा साप्ताहिक अंक दर मंगळवारी प्रकाशित होत असे. नीट लक्षात ठेवा, केसरीचा साप्ताहिक अंक दर मंगळवारी प्रकाशित होत असे. इसवी सन 1887 मध्ये आगरकरांनी राजीनामा दिल्यानंतर केसरीची सर्व सूत्रे ही टिळकांच्या हाती आली. काही काळ प्रोफेसर केळकरांनीही मराठाचे संपादन केले होते. यानंतर आगरकरांनी स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. इसवी सन 1882 श्री धर्मनीती हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिले. डिसेंबर 1883 इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना. ही संस्था
इल्बर्ट बिलाच्या जाणीवेतून इंडियन असोसिएशनला राष्ट्रीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केली. ठीक आहे. इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना ही संस्था इल्बर्ट बिलाच्या जाणीवेतून इंडियन असोसिएशनला राष्ट्रीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली. कोणती? इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. पुढे बघा. इसवी सन 1884 टिळक, आगरकर, चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशनची स्थापना केली. याच सोसायटी मार्फत 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. 23 सप्टेंबर 1884 नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही भारतातील कामगारांची प्रथम संघटना स्थापन केली. कामगार असल्यामुळे कामगारांच्या समस्यांची त्यांना पुरेपूर जाणीव होती. कामगारांच्या समस्यांची त्यांना पुरेपूर जाणीव होती व मजुरांसाठी त्यांनी सर्वात प्रथम आवाज उठवला, म्हणून त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण लॉर्ड रिपन कंप्लीट केलेलं आहे आणि लॉर्ड रिपन सोबत आपली ही सिरीज आज इथेच कंप्लीट होते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.